करावं वाटतं, कारण कालला सुद्धा आमची जयंती झाली, महापुरुषाची जयंती झाली, परंतु आज ही उपस्थिती पाहिली तर गावातील खूप लोक आहेत. खऱ्या अर्थाने त्यांना साहित्य जयंती महोत्सवाचा अर्थ कळला असावा. असो, आपण कितीही बोलले तरी थोडंच आहे. तू बाबासाहेबांनी सांगितलेले आहे की 10 पुस्तकं वाचण्याऐवजी एक व्याख्यान ऐका, म्हणजे तुम्हाला 10 पुस्तकांनी एवढं ज्ञान प्राप्त होईल. आणि ते आज व्याख्यानचे प्रबोधनकार सुधाकरचे अभंग साहेब आहेत तिथे, आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, आपल्याला ज्ञान देणार आहेत. तरी मला सांगायचे आहे की आपण शांतपणे त्यांना ऐका, कारण काल आमच्या सुद्धा जयंतीला ते उपस्थित होते, परंतु खूप वेळ कमी पडला की आमचं नियोजन थोडस म्हणावं लागेल. कारण अभंग साहेब तर तुम्ही त्यांना 1 तासभर द्यायला लागत होता. ठीक आहे, काय हरकत नाही, पुढल्या वर्षी आम्ही नक्कीच त्याचा विचार करू. आणि आज देवशिखर बौद्ध संघाने जो साहित्य जयंती महोत्सव साजरा केलाय, प्रामुख्याने विकासजी मोरे, त्यांचे सहकारी आकाश मोरे, विकास मोरे जो यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमाला माझ्याकडून, आमच्या भीमप्रेरणा मित्रमंडळाकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम.